नमस्कार. मी आज डाळवडा बनवणार आहे. नाश्त्याचा प्रकार आहे हा. मी रात्री डाळ भिजत घातली आणि सकाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि मिक्सरमध्ये मिरची, जिरं आणि लसूण घालून थोडंसं क्रश करायचं. मिक्सरचं बटन आहे ना ऑन ऑफ करत वाटून घेतली आणि अजून थोडीशी डाळ होती त्यातली थोडी डाळ बाजूला काढून ठेवली आणि उरलेली डाळ पुन्हा तशीच वाटून घेतली. आणि मग आपण ती बाजूला काढून ठेवलेली डाळ आहे ती घातली, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालायची. माझ्याकडे ना कढीपत्त्याचं झाड आहे, त्यातून मी एक कढीपत्ता घेतला आणि थोडेसे असे हातानेच तुकडे करून त्याच्यामध्ये घातले. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं, धनाजिरा पावडर घातली, हळद घातली आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि कढीपत्ता आपण सहसा खात नाही म्हणून मी या वड्यांमध्ये घालत आहे. आणि असे छोटे छोटे याचे ना गोल पेढे बनवायचे आणि मधून असं प्रेस करायचं, म्हणजे छोटेच केले ना तर ते आतपर्यंत छान असे शिजतात. आणि हे सगळे करून घेतले आणि नंतर गॅस बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं, तर मीडियम गॅस केली आणि मीडियम गॅसवरच हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे. फास्ट गॅसवर तळायचे नाहीत हे. आणि अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत. आणि तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता. हिरवी चटणी तर खूप छान लागते आणि वरून ना अशी क्रिस्पी होतात. आणि तळलेला कढीपत्ता पण दिसायलाही खूप छान लागतो आणि टेस्टी सुद्धा लागतो. आतमध्ये पण असे पटकन तुटतात आणि खुसखुशीत होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा व्हिडिओ.